नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती व महाराष्ट्रामधील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील विपिन। या ठिकाणी बघा हा शब्द अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, एकाच काळामध्ये होऊन गेलेले म्हणजेच समकालीन। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, ओनामा या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा, ओनामा या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, ओनामा म्हणजे सुरुवात करणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खायला काळ भुईला भार। बघा, या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खायला काळ भुईला भार, बघा या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, निरुपयोगी मनुष्य। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, गर्भगळीत होणे। बघा, या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। गर्भगळीत होणे, वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। गर्भगळीत होणे, बघा गर्भगळीत होणे म्हणजे बघा अतिशय घाबरणे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, पर्वणी या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पर्वणी या ठिकाणी बघा एक अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, पर्वणी म्हणजे बघा अतिशय दुर्मिळ संधी, या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, मी कादंबरी वाचत होतो। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, कोणत्या काळाचं वाक्य? बघा, मी कादंबरी वाचत होतो, वाक्य आहे, कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील अपूर्ण भूतकाळाचं वाक्य, या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, पावक या ठिकाणी बघा अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला सांगायचे आहेत। दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्यांना वामकुश या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, आरोहण म्हणजे बघा वर चढणे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, तिलांजली देणे, वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तिलांजली देणे, बघा तिलांजली देणे म्हणजे बघा त्याग करणे, या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, दलाल व रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द? बघा, दलाल व रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील दलाल आणि रिकामटेकडा। बघा, हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत असेन। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य? बघा, मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे, अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य, या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, मुख्यालय। बघा, या ठिकाणी शब्द आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी? बघा, मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी
उदाहरणे मुख्यालय हा शब्द बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर मुख्यालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ने एशी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा ने एशी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव? बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे? बघा अनिल बघा हे आत्मारावरावजी देशपांडे बघा या कवीचं अनिल हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बघा आईने बाळाला निजविले वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे। बघा या ठिकाणी औषध सकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द बघा युवक या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा युवकचं युवती ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय बघा यांनी जोडलेले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा त्यावेळी बघा अर्धविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा आकाशचा बघा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे बघा नीरज या ठिकाणी आकाशचा बघा समानार्थी नसलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा भोपाल म्हणजे राजा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा प्रतिकूल या ठिकाणी अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे। मराठी व्याकरण असेल आणि सर्व IMP PDF असेल तेव्हा सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 23 बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले शेतातून बघा जाणारा अरुंद रस्ता त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बघा तर त्यांना पाऊल वाटे या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवळा देऊन कोहळा करणे बघा या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। आवळा देऊन कोहळा करणे म्हण आहे, म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी अल्प मोबदला देऊन बघा भरपूर काम करून घेणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा आपल्याकडे बघा विकारी आणि अविकारी शब्द असतात, यापैकी या ठिकाणी आपला अविकारी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा नाम सर्वनाम क्रियापद विशेषण बघा हे विकारी शब्द आहेत, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा या ठिकाणी अविकारी या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा मी रस्त्याने जात असेन या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ? बघा मी रस्त्याने जात असेन बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? बघा मी रस्त्याने जात असेन बघा अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या प्रकारचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा दिग्विजय बघा या ठिकाणी शब्द आहे, खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा दिग्विजय हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढे चाचीचे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत?
बघा चाचीचे बघा हे प्रत्यय, तर या ठिकाणी बघा चाचीचे हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 30 बघा आजन्म. बघा आजन्म म्हणजे जन्मापासून. आजन्म या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे आजन्म? बघा आजन्म बघा या शब्दामध्ये अव्ययभाव समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता राहील? बघा सोने या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा सुवर्ण, कनक, हेम. बघा हे 3 शब्द बघा सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर राजू बघा हा शब्द सोने या शब्दाचा समानार्थी नसलेल्या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले? जिचे भाग्य नष्ट झाले आहे बघा अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना हतभागी. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जास्त जुळणारी म्हण या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी म्हण पहा, खाई त्याला खवखवते अशा प्रकारची म्हण आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा चोराच्या मनामध्ये चांदणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा हेळसांड होणे. बघा हेळसांड होणे वाक्यप्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हेळसांड होणे. बघा दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा खोगीर भरती. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगाय खोगीर भरती. बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. खोगीर भरती म्हणजे बघा निरुपयोगी लोकांचा भरणा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भास्कर, आदित्य, आर्क, प्रभाकर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा भास्कर, आदित्य, आर्क, प्रभाकर. बघा हे सर्व शब्द सूर्य या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांगा. तिलांजली देणे. बघा त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आज्ञावेताळ. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आज्ञावेताळ म्हणजे बघा अत्यंत रागीट मनुष्य. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अक्का, अण्णा, ताई, भाकरी. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा अक्का, अण्णा, ताई, भाकरी. बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण? बघा सूर्यास्त या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं संधीचं या ठिकाणी उदाहरण? सूर्यास्त हा शब्द. बघा सूर्यास्त या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनल, विस्तव, पावक. बघा अनल, विस्तव, पावक. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा या ठिकाणी अग्नी या शब्दाचे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहे असा तो खालीलपैकी कोण? ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असतो? बघा ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत म्हणजे बघा उपकृत. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे त्यांना सिंहावलोकन या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पायमल्ली करणे. बघा पायमल्ली करणे म्हणजे बघा अवमान करणे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खर्च, मेहनत, हुकूम. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा खर्च, मेहनत, हुकूम. बघा हे शब्द अरबी या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी या ठिकाणी असेला तो शब्द राहील. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा मी चित्रपट पाहत जाईन. बघा मी चित्रपट पाहत जाईन या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? बघा मी चित्रपट पाहत जाईन. बघा पाहत जाईन आहे.
बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी बघा पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा पुनर्जन्म बघा या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स ला नाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। स ला नाते हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा स ला नाते बघा हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 50 बघा कांचन हे हिरण्य बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर ते पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा। जाणून घ्यायची इच्छा असलेला बघा जाणून घ्यायची बघा इच्छा असा जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेळसांड होणे बघा आपल्याकडे प्रश्न झाला होता हेळसांड होणे म्हणजे बघा दुर्लक्ष होणे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। बघा अब्रू अत्तर पेशवा हकीकत बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर ते खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। अब्रू अत्तर पेशवा हकीकत बघा हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। बघा त्याला या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। त्याला बघा त्याला म्हणजे बघा सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सदाचार या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी बघा सदाचार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा सदाचार या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे। बघा त इ आ बघा त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा पंचवटी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या समासाचे या ठिकाणी बघा पंचवटी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास पंचवटी बघा पहिलं पद बघा हे संख्यावाचक आहे। बघा ज्या बघा समासामध्ये बघा पहिलं पद बघा हे संख्यावाचक असते म्हणजे द्विगु समास आपले योग्य उत्तर राहील। बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे। बघा कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे। बघा अश्व वारू तुरुंग हे पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा अश्व वारू तुरुंग बघा हे सर्व शब्द बघा घोडा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। बघा हिमांशु सुधांशु रजनीनाथ बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील चंद्र या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगा। देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। त्यांना देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा म्हणजे आस्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल व महाराष्ट्रामधील बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व अतिसंभाव्य प्रश्न बघा त्या PDF मध्ये आहेत। आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि सर्व IMP PDF। तर सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।